हॅलो. आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की वराड येतं. सावीची आई ज्योतीला ओवाळायला घेते. ओवाळत असताना ती पाय धुवायला लागते. तेव्हा ज्योती बोलतो, नको वयाने मोठ्या आहेत त्या. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, अरे त्याला एक कळत नाही, पण तुम्हाला कळतं ना, मानपान असतो तो. तेव्हा लक्ष्मी बोलते की वय जावे बापू धुऊ द्या, आणि जावयाचं पाय धुवायला पण भाग्य लागतं ना. तेव्हा ज्योती बोलतो, पर सासूबाई. तेवढ्यात ज्योतीची आई बोलते की ज्योती राहू द्या, बहीणबाई तुम्ही धुवा. तेव्हा सगळं वराड घरात जायला निघतं. तेव्हा पाटील बोलतात की दादा या आपण सगळे आज जाऊ. जायला लागतात. तेवढ्यात ज्योतीची काकू बोलते, अब विहीनबाईंचे बी पाय धुवून घ्या की. तेव्हा ज्योतीची काकू सांगते, म्या बी ज्योतीची सक्की चुलती हाय, आम्हाला पण मानपान हवा. तेव्हा लक्ष्मी बोलते की वय का, मला राहिलंच माहीत नव्हतं. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, मग आता माहीत करून घ्या. चिमणबाई वय मोर पाय धुवून घ्या त्यांचे, आणि ह्या वरमाईचं पाय धुवून झालं की ह्या वरमाईचं बी पाय धुवा. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, अहो बघताय काय लवकर, या या चला आत या. तेव्हा लक्ष्मी दोघींचे पाय धुते आणि त्यांना आत बोलवते. इकडे वस्तात बोलतात की थोडक्यात बचावलं बरं का, बरं झालं वेळेवर पाटील आले. तेव्हा वस्तात धोरणाने राहायला सगळ्यांना सांगतात आणि ज्योतीच्या सवंगड्यांना सल्ला देतात की कसं कसं काय काय करायचं ते. तेव्हा लक्ष्मी सगळ्या बायकांना आतमध्ये घेऊन येते. तेव्हा लक्ष्मी त्यांना सांगते की पाण्याचं रांजण इथं ठेवलं आहे, एक इथं आणि एक बाहेर आहे. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, नानी कुठे दिसत नाही. तेव्हा लक्ष्मी बोलते, नानी आहे की बाहेरच्या अंगाला. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, बाहेरच्या अंगाला. तेवढ्यात पारू बोलते, अहो काकूबाई आपण कुठे इथे राहायला आलो आहे, एक तर मुक्काम आहे आपला आणि लगेच पुण्याला निघायचे, मग जरा शांत घ्या. ज्योतीची काकू बोलते, अगं काय शांत घ्या, लईच पताका झळकत होती, नवशे पाटील. म्या म्हटलं असेल तोला मलाचं, पण कसलं काय बड्या घराचा पोकळ वासा निघाला. तेव्हा लक्ष्मी बोलते, विहीनबाई नाराज नका ना हो. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, अहो नाराज कसं, जरा काही साजेसं करायला हवं. अहो पुण्याचं वराडे, पुण्याचं गावाखेड्यातलं नाही. तेव्हा लक्ष्मी बोलते, कशात बी उणी करणार नाही मी, तुम्ही जे मागाल ते हजर करते मी. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, तोंड बघा हजर करणारीचं, तरी मॅम म्हणत होते माझी भाची ज्योतीसाठी शोभणारी आहे. ते जर झालं असतं की नाही, माझ्या भावानं राजा महाराजासारखी बडदास्त ठेवली असती. हे काय जाणवस दिलं वय का बया, याच्यापेक्षा चावडी बरी. काय कमी जास्त झालं असेल तर राग नका मानू तुम्ही. लक्ष्मी बोलते. तेव्हा ज्योतीची आई बोलते, अहो नाही काही कमी जास्त नाही, तुम्ही जावा ना तुमची कामं आटपा. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, हे असं कानाडोळा केला की नाही मग फावतं समोरच्या माणसासनी. गरीब असल्याचं आवन त्याला आणि दादा पोता म्हणत्याल आणि कार्यभाग सांगत्याल. नाही म्या म्हणते भोई तरी सारून घ्यायची, रंगोटी द्यायची, म्हशीचा गोठा तरी बरा. तेव्हा भामा त्या बोलते, ओ पायनवा बाई लईच बोलतात, उचलली जीवन लावली टाळ्याला. तेव्हा ज्योतीची काकू रागात उठते आणि बोलते, काय बोलतात म्हणसी, काय म्हणायचे तुम्हाला. तेव्हा भामा आत्या बोलते, काय बोलतायत तुम्हासनी ठाऊक आहे, आपण इथे लगीन लावायला आलोय हो, एकमेकांची उणीधुणी काढायला नाही. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, अगं बया यांचं म्हणणं आहे की मी इथं उणीधुणी काढायला आली, मी काही इथं उणीधुणी काढायला आली काय. तेव्हा भामा आत्या बोलते, कशाला ओरडताय, माझं म्हणणं एवढंच आहे, आपण इथं फक्त लगीन लावायला आलोय, दोन घरं एकत्र जोडायला आलोय, एकमेकांची उणीधुणी काढायला नाही. आणि काय आहे ना, शुभ कार्यात आपलेपणा माणुसकी शोभून दिसते. तर हात जोडून एकच विनंती आहे, मगाशी माझी भाऊजाई बोलली की नाही, तुम्ही फक्त मागा, सगळं हजर करते तुमच्यासमोर. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, तर मी जे म्हणीन ते हजर करशीला. तेव्हा भामा आत्या बोलते, वय अवं मागून तर बघा, नेवशे पाटलाचं घर आहे, काय ना खारीक आणि खोबरं आम्ही आमच्या बैलासनी घालतो. अहो नेवशे पाटलाचं घर आहे आमचं, नुसतं तोंडातनं सबूत काढा, हजर करतो की नाही. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, म्हणजे यांचं म्हणणं आहे की आम्ही काहीच बोलायचे नाही. तेव्हा भामा आत्या बोलते, अहो बोला, आज तर तुमचा मान आहे बोलायचा, पण काय ना आम्ही साधी माणसं आहेत हो, पण वाकडेपणात शिरायचं असेल तर तो वाकडेपणा आमच्या बैलांच्या शिंगात आहे बघा, आणि वाचाळपणा आमच्या बैलाच्या खाट्या घोंगरात आहे. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, हे बघा. तेवढ्यात ज्योतीची आई आणि पारू बोलते की काकूबाई राहू द्या ना आता, हे बघा जानूसा आवडलाय आम्हाला. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, तुला जानूसा आवडलाय. तेव्हा ज्योतीची आई बोलते की चला आवरा पटकन, बरं आम्ही जरा प्रवासात शिनलोय, थोडं बसतो बरं का. तेव्हा लक्ष्मी बोलते, व्हय. तेव्हा लक्ष्मी बोलते, गरम पाणी आहे मागे चुलीवरच आहे, नाहून घ्यायचं तर नाहून घ्या, चला आराम करा हां. तेव्हा सगळ्या बायका तिथून चालल्या जातात आणि वऱ्हाड तिथे थांबतं.
इकडे बसतात पोरांना कसं काय करायचं ते धडे देत असतात. तेवढं तिथे ज्योती येतो. तेव्हा मातबा ज्योतीच्या वडिलांना बोलतो की राम राम दादा, काय लागलं तर तुम्हासनी जे बी लागलं तर मला सांगायचं हां. तेव्हा गोविंदराव बोलतात की अहो सांगू आम्ही, तो नवरदेव आहे ना त्याचं बघा जा काय करायचं ते. तेव्हा मातबा ज्योती आणि त्या सवंगड्यांच्या तिथे येतो. तेव्हा बोलतात की नवरदेव द्या तुमचं सामान मी घेऊन जातो म्हणून. तेव्हा मातबा सामानाला हात लावायला लागतो. तेवढ्यात वस्ताद बोलतात की अहो हे सगळे तालमीतली गडी आहे, त्यांचं सामान आहे, त्यांच्यासाठी जड आहे वय, तुम्ही जा बाकीच्या बायकासनी मदत करा जा. आणि तिथून माधवाला काढून देतात. इकडे ज्योतीची काकू ज्योतीच्या काकांजवळ चिडचिड करत असते. आपली पोराची बाजू आहे आणि सगळ्यांसमोर माझा अपमान केला तिने, नाही त्या म्हातारीला पुण्याला जाण्याच्या आधी सरळ केल्यानंतर नाव रखमा लावणार नाही. तेव्हा ज्योतीचे काकाही ओरडतात की रखमी अगं गप बस, जगात काहीतरी वाकडं राहू दे, किती जणांना सरळ केलं आहेस. तेव्हा ज्योतीची काकू बोलते मी कोणाला सरळ केलं आहे. तेव्हा ते बोलतात की मला नाही केला का, गपगुबानं जे झालं ते राहू दे, आता वेळ निघून गेली, गपगुबानं लगीनला झालं की पुण्याला निघायचं. आणि तिला गप करून ते चालले जातात. इकडे सावीला जात्याची पूजा करून घ्यायला सांगतात. सावीच्या लग्नाची हळद कुटली जात असते. बायकांनी मस्त हळद कुटण्याचा प्रोग्राम संगीत ठेवलेला असतो. इकडे पारू विचारायला ते काकू हळद कुठे ठेवली. तेवढ्यात ज्योतीची आई बोलते की हे बघ ग पारू हळद. तेव्हा ज्योतीची काकू ती हळद बघते आणि बोलते की लय राग येतोय मला, माझ्या भाचीची हळद लागली असती, आता बघतेच या पोरीच्या अंगाला हळद कशी लागते ते. चिमणाबाई बोलते ज्योती कुठं आहे, चला हळद लावून घेऊ. तेव्हा सगळ्या बायका जातात. तेव्हा ज्योती आणि वस्ता तिकडे बोलत असतात. तेव्हा ज्योती बोलते इथपर्यंत तो आलो आहे, आता फक्त काय खजिना हातात आल्यात जमाय. तेवढ्यात पाटील ऐकतात आणि बोलतात खजिना. तेव्हा पाटील बोलतात खजिना, कसला खजिना. तेव्हा वस्तात टॉपिक चेंज करतात आणि बोलतात गुणाचा खजिना. ज्योती सांगत होता की तुमची लेक म्हणजे लय गुणाचा खजिना आहे. तेव्हा पाटील बोलतात वय वय आहेच माझी लेक गुणांचा खजिना. अहो मी तर म्हणतोच की 10 गाव शोधायची आणि माझ्या पोरीसारखी पोर शोधून दाखवायची वय. तेव्हा पाटील ज्योतीला सावीच्या मामांची ओळख करून देतात आणि सावीच्या मामांना ज्योतीची आणि लहूची मांग म्हणजे ज्योतीच्या वस्तादांची ओळख करून देतात. तेव्हा पाटील दिनकररावांना सांगत असतात की वस्तादांबद्दल सांगत असतात की खडकीच्या लढाईत यांच्या वडिलांनी मोठी तलवार लढवली, दारात इथं पडले तिथे पण पराक्रम गाजवला. तेव्हा वस्ताद बोलतात की अहो तुम्हाला कसं माहिती. तेव्हा पाटील बोलतात की अहो जावाई बापूने सगळा इतिहास सांगितला की आम्हाला. तेव्हा ते वस्तात आणि ते रामराम करून आम्ही येतो म्हणून चालले जातात. तेव्हा ज्योती सावीच्या मामांना बोलतात की तुम्ही खेळतात कुस्ती. तेव्हा दिनकरराव बोलतात की आत्ता तर सोडली बघा, पहिलं लय लांब लांब जायचो. तेव्हा पाटील बोलतात तुमचं चालू द्या, मी आलो बरं का, फौजदार आल्या ती. तेव्हा दिनकरराव इकडे ज्योतीला विचारतात बरं असं ऐकलंय की तुम्ही बी कुस्ती खेळतात म्हणे. तेव्हा दिनकरराव बोलतात हो पण ही समधी मंडळी गेली कुठे आणि ते वस्तात कुठे गेले. ज्योती विचारत पडतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.